जास्त माणसं बघितल्यावर माझा जरा सिस्टम हँग होऊन जातो. विराज दादा किती एक्साइट होतोयस ये. पण तू पडलं तर आधी मी लोक माझ्या डाऊनफॉलची वाटच बघतात मंडळींनी. आपली वेब सिरीज येते त्याच्यामध्ये एक एपिसोड आहे. वेलकम टू अतरंगी ब्लॉग्स विथ न्यू डे, विथ न्यू स्पॉट अँड विथ न्यू ब्लॉग. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या कोकण भूमीतून येवा कोकण आपलं जसं असं म्हणत मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर शेड्स ऑफ कोकण पार्ट 1 मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आता तुम्ही असं विचार करत असाल की काय ही मुलगी सारखी सारखी येते कोकणात, येते पकवते, तेच नदी दाखवते, तेच चौकरणं दाखवते. पण ह्या टायमाला आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे. तर मंडळींनो, ह्या टायमाला आपण आपल्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीने बारसं कसं केलं जातं मुलाचं. तर ताईचं जे छोटा आलंय पृथ्वीवर प्रकट झालंय त्याचं बारशासाठी आपणच आलोय. लांजा साठवली इथे आणि मागे लगबग सुरू आहे. उद्या बारसा आहे आणि आता आपण छान तयारी करणार आहोत. तर सर्वात आधी आपण पॅकेट भरायला बसतोय चिवड्याची. सो या चला मंडळींनो, लेट्स सी हाऊ इज इट गोइंग. आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईकोफाय, शेअरोफाय आणि सबस्क्राईबोफाय केलं नसेल तर करून टाका. आता घरात घुसून मारेन आणि बेल अंडा पण वाजवून ठेवा सो दॅट मी जेव्हा पण लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. अगं नंतर घालते छान टोपरा ती गरम करून आणते. जरा गार आहे ना ते त्याच्यावर हे टाकावरती. असेच लोक मला पण गुंडाळत आलेत आयुष्यात. असेच त्याच्यावर हे टाका, ब्लड टाका. हो फेस वरती. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओके, तर अमित दादू नवीन युट्यूब चॅनल ओपन करतोय. तर आधीच सांगितलं मी. ठीक आहे, तर सुरुवात कशी करणार आहेस आणि ब्लॉगच्या चॅनलचं नाव काय तुझ्या? काय हे केलेलं येत आहे ना, सहज येत आहे ना, येत आहे ना, चॅनलचं नाव येत आहे ना. तर बाबूचा बाबा असं आमचा विचार चालत होता, पण म्हटलं की नको जाऊ दे, कंटेल जरा विषय. तर आपण आता कुठे चाललोय काय जानू? आपण केळीची पानं आणायला, चोरी करायला गावाला आलोय आणि चोरी करायची. म्हातारीच्या बावडीत चूर. चल दाखवतो. हे आमची शाळा, आमचं हायस्कूल, कॉलेज. कोण कोण साठवलीतलं आहे नक्की सांगा. साठवलीतलं कोण कोण आहे मंडळीनं नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग आपल्या चॅनल सुद्धा येईल. आमच्याकडे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत नाही म्हणून मी हिचा ब्लॉग चोरून आपल्या चॅनलवर टाकतोय. सगळ्यांनी बघून घ्या. चला काढा गाडी. हाच व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. युट्यूबला कोलॅब नाही जात ना. तू माग उचलू घेऊ नको, पण तू पडलं तर आधी मी चाललंय. मी पडलो तुझ्या. काय बोलतो? मी एकदा प्रेमात पडून झालंय. झोप आहे अशीच बरबटली. आता पडूच नाही. हा काय हा मधमाशाचा पोळा? हा फणसाचा. नाही रे, वाईज वेगळं दिसलो, जरा भिजलेलो होतो. मग काय हा आमच्याकडे कसरून म्हणतात. तर दिसता काय तुला? माझ्या भावाशी चावलेलं वाटतो लहानपणी. जाम खाजा त्याच्या अंगात. मी सांगतोय परत पडलंच मा तर आधी हसतलय मी. चपले काय झालं तर आव जीव घेत माझं. मी प्रेमात पण उभाच होतो आजपर्यंत. उभाच. आवर आवर आवर. नाही काय नाही, शब्द माझे. तर मंडळींनो, लावणी बघू केव्हा बिना गाण्याची. हा बिना गाण्याची लावणी. वा वा. आमचा माझा मित्र विचारत होता लावणी पावसाळ्यातून लावणी घेऊन. कारण याला म्हटली शेती भात लावतात ना, त्याला लावणी. यावर्षी मी पण भात लावली. येस लावला. नाही मी सुद्धा लावणी केली यावर्षी. आपली वेब सिरीज येते त्याच्यामध्ये एक एपिसोड आहे. तर मंडळींनो बघायला या, बघायला या. आवर पडा नको फक्त.
रगडलीस जबाबदार मी नाही. मला तू आता तिसऱ्यांदा बोललाय आणि मला असं वाटतं की तू रगडणार आहेस, तर तू सांभाळून चाल. हो बर, असं ठेवूया मंडळींनू. चलत चलत वाईज आता आम्ही चाललो पुढे. लोक माझ्या डाऊनफॉलची वाटच बघतात मंडळींनू. त्या माणसाची तडपड बघा. पकड सुरत सावंतवाडीत चाललो. राज्यात जाऊन पाणी घेऊन असतो, राज्यात जाऊन घेऊन आलो असतो पाणी एवढ्यात. किती लांब अरे नदी आहे मरे. बोट बोट बीट असत तर मग उतर खाली डायरेक्ट सावंतवाडीतून घेऊन ये. आता मी तुमका दाखवतोय काय आमच्या गावातलं व्हाळ बघा घेवा. थांबा दाखवतोय. केसांचं आजूबाजू झालो बाकी काय नाही. इव ताई कितवा महिना ता बघा. फणस पाडत चढलो वरती. मंडळींनू तुमका माहित आहे माणसाचे डोळे कधी उघडतात? जेव्हा तो झोपेतून उठता. अशाच ह्याच निमित्तावरती चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आता व्हाळात डुबवून मारतले. काय करता? तो बाईवर चढलो. हडे फणस लागलेलो दिसता तरी वर चढू जाते का? कशा गणी दिसणं पण नाही. माकडासारखं लपून गेलो. सह्याद्री. तर मंडळींनो माझ्यामुळे दादामध्ये बेट लागली होती की जर का हा फणस पिकलेला निघाला तर मी पार्टी देणार आणि कच्चा निघाला तर हा. आणि मुळात पिकलेलाच वाटतोय मला तो. तर दादा बोलतोय दुसरावाला की तो खराब झालाय. तर आता टाय झाली तर विराज आता पार्टी देणार. चांगला आहे. अजून कापायला लागेल. तुरी एवढी मोठी काढली. होय तर काती सारखं कापतो आधी. ए मागसून विषय निघतो. आरामात काय तर घर शिरा पडो. खराबच झाला बघ. तो खराब झाला पूर्ण. फणसच खराब झाला. अयो. तर हा फणस पिकला पण नाही आणि कच्चा पण नाही. तो खराब झाला. विराज आता पार्टी. मग खराबच झाला रे. पूर्ण सडलाय तो. केक कापतोय असं पीस काढ. मी पडून का बघितला म्हणजे घरी न्यायचं एवढा शिव्या पडतो. आणि भाऊंच्या शिव्या वेगळ्या आणि फणस आता आता घरी. तर अशा प्रकारे हे काय जे एवढं करून आलाय ना मातीच म्हणजे वरती चढलाय झाडावरती. आम्ही बाबांना तो दाखवणार आहे ब्लॉग व्हिडिओ मध्ये. शिले तर खाणारच आहे तो. नक्की, नक्की. जर का खायचं नसेल तर आम्हाला पार्टी द्यायची. चल विषय संपला. मला एअरड्रॉप करून देतो. तो पण खराब आहे मला वाटतं. याच्यावरती काय पैस कापायचं नाही. घरी जाऊन कापायचं. इथेच कापून बघू का एवढं घेऊन जाऊ आणि विषय होईल. आवाज नीट येतोय. अरे काय त्या झाडाला नागडा करून मानणार किती अरे कोणाचं आहे झाड? म्हणून का मुळासकट खाशील? काढ आता त्याच्यावरती आमची भेट लागलेली. काय त्याचं काय तू मोक्ष मोक्ष लावूया. ये मला वाटतं तो अर्धा पिकला. अशा प्रकारे हा कोवळा आहे. मग कोवळा आहे तो. हो बळ ना पिकलेला नाही. फणस घे तर डोक्यावर. ए शिरा पडो मी नाही घेऊचय. चीक माझ्या डोक्यात डायरेक्ट. ए कापून बघणार आहे दादा. नाही कच्चा 100% हा वाला बघ. बरं, अशा प्रकारे एवढं वजन घेऊन जायचंय. पण आता चला छत्री कोणतरी घे. छत्री घे. मी छत्री. चिक पडेल. तर मंडळींनू आता चाकू घेऊन आम्ही निघालो. गावात काहीतरी चावलं भेंडी बाहेर. चलो भाऊ येते तुझ्या भाऊकडे देऊया. अरे लवकर चल. काय रस्तो बघ. हायवे वाटतं काय मुंबई पुणे एक्सप्रेस. मिलो आज से आपके नए महाराज है. आज से आपके नए महाराज है अमरेंद्र
गाडी उतरत नाही माझी. अरे भाई जिम नहीं जाते क्या? टाइमच भेटत नाही. माझ्याकडचं वजन जरा जास्त डेलिकेट आहे ना, थांब मी उतरते मग दाखवते. पान फाटलं ना केवढी मेहनत आहे ती, पणच परवडले असते. या या चला चला. तर मंडळी सगळ्यांची तडफड बघा. आणि काकी आमची झोपवता बाबूला. नुसती लाईट बघायला पाहिजे, नुसती लाईट बघायला पाहिजे. हा तू माऊ तू. कुकडे या माणसाची तडफड अजून संपलेली नाहीये. बोला काय? हो दे रे त्याला. कुठे हे पूर्ण रेड होणार आहे. हे सगळं ठीक आहे. तोंडावर काय गेलंय से. गुड मॉर्निंग पीपल. तर मंडळींनो आमच्या बाबूचं पाळणं बघा. रांगोळी काढतं काय? हे काय मस्त. मस्त रांगोळी काढलीस ग काकी. काय पुरी करायची? पुरी करायची. भाजी कुठे? एवढं चांगलं माझ्याकडनं काय अपेक्षित करताय तुम्ही? हे कसलं बनवलंय का काकी? तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ का लावतात? हे करायचं, मळायचं. अच्छा. नॉर्मल मातीचा दिवा नाही लावू शकत? परंपरा ही 5 पानं का? तर मंडळींनो विराज दादा सुटलाय. सकाळचे वाजलेत आता 9:30. त्याला जे भेटतंय ते घेऊन तो डेकोरेशन करत चाललाय बाई. आपण चहा खरी या. हो तर काय चालू आता वारसा चालू होणार आहे. खूप बायका बघते आम्ही आज. हो मी अशी 200 वर्षापासून विराज दादाला हाक मारतोय. आणि विराज दादा किती एक्साइट होतोय. ये तो वेळा झाला आता. हे आम्ही फोटोग्राफर शोधून शोधून दमतोय, काय येत नाही. अरे तो ऐकतोय, तो इकडे बघतोय पण लगे फुल इग्नोर. त्याच्या लग्नानंतर काय करेल? काय करेल? आता तू जाऊन काही होणार नाहीये. एक संत म्हणाले होते, त्या संतांचं नाव मी आता सांगत नाही. तू बदलला. बरोबर बोलले होते. मी नाही, तो बदललाय. जाऊ दे. लडकी का चक्कर भाऊ भैया, लडकी का चक्कर. अरे पण किती कडकी येईल लडकी करून. काय चाललंय काय? असं कसं चालेल? ए मयुरी ताई इथे ये, तू माझी वहिनी होणार आहेस. इकडे बघ. बेस्ट. तर मंडळींनो आता ओटभरणी होत आहे आणि ताईच्या डोळ्यावरून असं दिसतंय की तिला खूप भूक लागलीये. जबरदस्ती बसलीये. पण ठीक आहे मंडळींनो. थोडासा कुछ पाने के लिए कुछ होना पड़ता. आजीची तडफड संपे ना. तर मंडळींनो आता आपला वारसाचा कार्यक्रम झालाय आणि तुम्हाला नाव समजलंच असेल. नाव तर तुम्ही काल रात्रीच बघलं. काकी
नमस्कार. आणि आता आपण जातोय थोडं बाहेर हॉलमध्ये. ही बघा आमची ताई आणि हा आमचा बाबू. ताईची अंबा माता करून टाकली होती ओटी वरता वरता कपाळाला. आणि बाबूचे बाबा ब्लॉग्स काय लक्ष देत नाहीत. ब्लॉग्स आज मी ब्लॉग तुझ्यातले सगळे शूट कर. अच्छा, सहज ब्लॉग लक्ष देत नाहीयेत ब्लॉग वरती. सहजच त्यांनी ब्लॉग ओपन केला आणि सहजच बंद करून टाकलाय. मी बारशाचा ब्लॉग म्हणून बनवायलाच नाही घेतला होता. काय मी बारशाचा ब्लॉग म्हणून बनवायलाच नाही घेतला. शिरा पडो. कॉल घेतलाय. मला काय बोलायचंच नाही याच्यावरती. आणि इथे यांचा भलता फोटोशूट चाललंय. हॅलो. काय करतेस तू? जस्ट टाइमपास. अप्रिशिएट. तुमचा मयुरी ताईच्या फोन मध्ये. सो पीपल, बारसं झालं आपलं आताच आणि मी थोडंसं बाहेर आली आहे कारण की आज जरा जास्तच लोक बघितली मी आयुष्यात आणि जास्त माणसं बघितल्यावर माझा जरा सिस्टम हँग होऊन जातो. सो थोडंसं आलो आहे बाहेर. आय होप मी कोणाच्या लक्षात येणार नाही इतक्यात. 5-10 मिनटं तरी. होलसम आहे हे. जस्ट हॅव अ लुक. क्रेझी ना. मंडळींनो, आपला बारसा झालेला आहे आणि मगाशी पण मी एंड शूट केला पण विषय असा झाला की माझं तोंड दिसलं नाही नीट. अर्धच दिसलं. तर थँक्यू सो मच. असंच ब्लॉग्स बघत राहा, सपोर्ट करत राहा. काय चुकलं मागलं असेल तर माफ करून घ्या. आणि लवकरच शेड्स ऑफ कोकणचीच आता सिरीज चालू करणार आहे मी कारण की माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य कोकणातच चाललंय. तर चला मंडळींनो, थँक्यू.